अवस्थेमध्ये आलेले आहेत. अतिशय दुर्गम भागातल्या शाळांमध्ये जर आपण पाहिलं तर बोटाव मोजणे इतपत मुलं जे आहेत त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत अशी चर्चा सध्या आहे. मग हा दृष्टिकोन कशा पद्धतीने बदलता येईल? केवळ बालाजी जाधव सरांनी हे केलं म्हणजे जिल्हा परिषद शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार का? असे सुद्धा अनेक प्रश्न सध्या समोर आहेत. तर काय करता येईल यासाठी? प्रामुख्याने खरं तर माध्यमात या गोष्टी बोलल्या जातात की जिल्हा परिषद शाळांची अवस्था वाईट आहे किंवा तुमच्याकडे येणारी पटसंख्या कमी आहे. तर याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा आपण कृतीतून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने कृतीमधून उत्तर द्यायला हवं की याच्यासाठी कुठल्याही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, इंटरनॅशनल स्कूलमध्ये किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये नाहीयेत अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटी असतील, प्रयोग असतील, ते जर तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत राबवत असाल तर तुमच्याकडे नो ऍडमिशन नावाचा बोर्ड लावावा लागेल. अच्छा. म्हणजे त्यात उदाहरणं सांगायची झाली तर माझ्या शाळेत 2री, 3री, 4थीची मुलं सुंदर गोष्टी लिहितात. कुठल्याही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जा, 8वी, 9वीची सुद्धा मुलं सुंदर गोष्टी लिहिणार नाही. माझ्या शाळेतल्या मुलांना आम्ही उत्तम